रिलेशन रिअलटेक या कंपनीने मागच्या 12 ते 13 वर्षांमध्ये मोर दॅन 21,000 फ्लॅट्स सेल केलेले आहेत. आणि जी बायर्स जर्नी आपण म्हणतो सर, की घर घेताना लोक कुठे अडकतात किंवा काय विचार करतात लोक घर घेताना, तर त्या जर्नीबद्दल तुम्ही काय सांगा आहे. किंवा चॅनल पार्टनर्स आजकाल खूप जास्त इन्फ्लुएन्सर झालेत. करेक्ट. आज 70% सेल्समध्ये चॅनल पार्टनर्सचा सपोर्ट आहे. ओके सर, मग जे एखादा व्यक्ती आहे जो आपला पॉडकास्ट बघतोय, त्याला आता फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यामध्ये, तर तुम्ही त्याला काय सजेस्ट कराल की कोणत्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी चेक करूनच घर घेतलं पाहिजे? सेकंड आहे डी स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ दॅट एरिया. काय होतंय, आपण आज ज्या एरियामध्ये इन्व्हेस्ट करतोय त्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे. आज तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्ही ज्या पण एरियात घर घेता, डाउनलोड करा त्या एरियाचा डीपी प्लॅन आणि बघा की तुमच्या प्रोजेक्टचं लोकेशन त्या डीपी प्लॅनमध्ये कुठे आहे. प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये आम्ही खूप इन्व्हॉल्ड होतो. आम्ही पूर्ण काळजी घेतो की प्रोजेक्टच्या प्लॉटची वास्तू ओके आहे का, बिल्डिंगची वास्तू ओके आहे का, तुमच्या युनिट प्लॅनची वास्तू ओके आहे का. आता पुण्याचे ॲव्हरेज तिकीट साईज बघितली तर एक 70 लाख आहे. त्यामध्ये एक 10-20 लाख प्लस मायनस त्याच्या बजेटनुसार होतात. पुण्याचा जर विचार केला, पुणे आणि पिंपरी चिंचवड मी दोघांना कन्सिडर करूनच बोलतो, जर बघायला गेलं तर कोणता एरिया तुम्हाला सगळ्यात जास्त डेव्हलपिंग वाटतोय की आता तिथं त्यांना फ्लॅटही मिळू शकतो? जी तिकीट साईज तुम्ही बोलले की 70 ते 90 समजा आपण असं पकडू, 70 lakhs to 90 lakhs मध्ये फ्लॅटही मिळेल आणि एक 4-5 वर्षानंतर त्याचे रेट्सही चांगले, रिटर्न्सही त्यांना मिळू शकतात. मग पुणे जे ग्रो होतंय ना, ते IT पार्कच्या आजूबाजूला ग्रो होतं आहे. आणि पुण्यामध्ये 2 मेजर IT पार्क जे आहेत, एक ईस्टला आहे खराडी IT पार्क, तर त्याच्या आजूबाजूचे जे एरिया आहेत, मांजरी आहे, वाघोली आहे, खराडी आहे, तर त्या एरियामध्ये खूप चांगली मला डिमांड दिसते. आणि एक वेस्टमध्ये बघाल तर तुम्ही रावेत, किवळे, मानवर्डी, पुनावळे, ताथवडे, वाकड. तर बेनिफिट्स ऑफ चॅनल पार्टनर आणि लोकांच्या मनातले हे मिसकन्सेप्शन हे तुम्ही कसे दूर कराल? तुम्ही आजपर्यंत 21,000 लोकांना फ्लॅट सेल केलेत, तर यापैकी जे तुम्ही बघितलं तर आपलं अर्निंग किती हवं, म्हणजे मंथली सॅलरी किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न किती हवं आणि त्या बेसवर तुम्ही किती लाखापर्यंत फ्लॅट घेऊ शकता? कारण की रिअल इस्टेट इज ऑलवेज अ बाईंग अ फ्युचर. कस्टमरने सुद्धा आहे ना, घर घेताना मला इथे एक सजेशन द्यायचं आहे की त्याने नेहमी पुढच्या 5 वर्षाचा विचार केला पाहिजे. काय होतं, आपण आज घर घेतो ज्याचं पोझिशन 3 ते 4 वर्षाने असतं आणि त्यानंतर 1-2 वर्षाने खरं तर त्याचा EMI कमी होत झालेला असतो आणि तिथे कुठेतरी तो सेटल होतो. त्यामुळे कस्टमरला निश्चितच लॉन्चमध्ये फायदा होतोच. करेक्ट. आणि मेन जे आहे ना, अवेलेबल ऑफ राईट युनिट, त्यांना जर योग्य घर पाहिजे, 2 बाल्कनी पाहिजे, 2 व्ह्यू ओपन पाहिजे, तर मग हे तुम्हाला लॉन्चलाच मिळणार, हे तुम्हाला नंतर नाही मिळत नाही. मग कुठेतरी जे फ्लॅट ऍडजस्ट उरले. पुणे वेस्टमध्ये सर, जर समजा आपण जसं तुम्ही बोलले किवळे, पुनावळे वगैरे, तर या कोणकोणत्या एरियामध्ये तुम्ही आता सेल करतायत? तर आमच्याकडे रावेतमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ओके. किवळेमध्ये ऑप्शन आहेत, पुनावळेमध्ये आहे, ताथवडेमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ओके. तिथले जे चांगले ब्रँडेड रेप्युटेड डेव्हलपर आहेत त्यांच्यासोबत आपले टाइप्स आहेत. आता याच्यामध्ये ऑस्टिन रिअल्टी एक चांगला आहे, लिगसी लाईफ स्पेसेस आहे, मिलेनियम डेव्हलपर आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रिलेशन रिअलटेकचे फाउंडर मोहनीराज खोडदे सर. सर नमस्ते. नमस्ते. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे रिअल इस्टेटवर, आणि हा बँटर विथ चेतन हे आपल्या चॅनलवरचा पहिला असा पॉडकास्ट आहे की ज्यामध्ये आपण रिअल इस्टेटबद्दल चर्चा करणार आहे. तर रिअल इस्टेट मार्केट पुण्याचं कसं आहे, जर तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, तर फ्लॅट घेताना कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, तुम्ही फ्लॅट घेताना कुठे अडकतात, पैशाचा प्रॉब्लेम असतो, एरिया तुम्हाला नाही पटत, बाल्कनीचा इश्यू होतो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर रिलेशन रिअलटेक या कंपनीने मागच्या 12 ते 13 वर्षांमध्ये मोर दॅन 21,000 फ्लॅट्स सेल केलेले आहेत आणि मल्टिपल बिल्डरसोबत सर तुमचं टायअप आहे, तुम्ही काम करतात. तर सर तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता की 21,000 फ्लॅट विकणे ही साधी गोष्ट नाही आहे, तर थोडं कंपनीबद्दल आणि तुमचा हा जो एक्सपिरियन्स आहे तर याबद्दल सर काय सांगाल? सो रिलेशन रिअलटेकची सुरुवात जी आहे ती आमची 2010 मध्ये झाली. ओके. आणि आम्ही ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर रिलेशन रिअलटेक जी कंपनी आहे, ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर आम्ही डेव्हलपरसोबत काम करतो. तर ही सगळी जर्नी जी आहे ना, ती याच्यामुळेच शक्य होऊ शकली की जिथे डेव्हलपर आणि जे ग्राहक, होम बायर जे म्हणतो आपण, त्या दोघांनीही खूप चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला आमच्या कंपनीवरती आणि त्यामुळे आम्ही हे सर्व करू शकलो. आणि याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा रोल आमची कंपनी प्ले करते ते एक रिअल इस्टेट डेव्हलपरला आहे ना, खूप असं मार्केटमध्ये जाऊन कन्झ्युमर इन्साइट्स म्हणतो किंवा ग्राहकांना जे हवं आहे
ते काय हवं आहे ना ते जाणून घेण्यासाठी आम्ही खूप चांगली मदत करतो, कारण की आमच्याकडे वाईड पोर्टफोलिओ आहे. आमच्याकडे आत्ता 55 प्रोजेक्ट लाईव्ह आहेत की जिथे आमची सेल्स टीम बसते आणि ती ग्राहकांना सर्व्हिस देत असते. तर आम्हाला डेली, वीकली, मंथली बेसिसवरती आहे ना ज्या कस्टमरच्या, ग्राहकांच्या गरजा आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कंटिन्युअसली मिळत राहते. मग त्यामध्ये लोक घर घेताना काय प्रेफर करतात, लिव्हिंगची साईज काय हवी आहे, किचनची साईज काय हवी आहे, लेआउट कसा हवा आहे, त्यांना बाल्कनीमध्ये किती इंटरेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी, वास्तू किती महत्त्वाचा आहे, ह्या सर्व गोष्टींबद्दल कंटिन्युअसली आमच्याकडे डेटा इनपुट्स येत राहतो. आणि मग तोच डेटा आम्हाला हेल्प करतो की तो आम्ही डेव्हलपरला इनपुट देऊन आम्ही प्रोजेक्टच्या प्लॅनिंगपासून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो की एक कस्टमरला त्याचं आयुष्यातलं सर्वात महागडं किंवा मोठं डिसिजन जे घ्यायचं असतात ते घेण्यासाठी त्याला आम्ही कशी मदत करू शकतो, हा आमचा प्रयत्न असतो. बरोबर. आणि मग त्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की जो घर घेतोय त्या घरामध्ये जो लेआउट आहे, त्याचा जो युनिट प्लॅन आहे, त्या प्रोजेक्टमध्ये असलेल्या अम्युनिटीज आहेत, त्याच्या क्वालिटीचे स्पेसिफिकेशन्स आहेत, हे सगळे किती चांगले डेव्हलप आणि डिझाईन करता येतील त्यामध्ये आम्ही इनपुट सतत देत राहतो डेव्हलपरला. मग यामध्ये आर्किटेक्ट पासून आम्ही इन्व्हॉल्ड होतो. आर्किटेक्चर पहिले प्लॅन बनवतात, त्यामध्ये आमची कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह जाऊन त्यांना इनपुट्स देतात की ग्राहकांना ह्या गोष्टी आवडतात तर तुम्ही त्या गोष्टी याच्यामध्ये केल्या पाहिजे. करेक्ट. आणि मग त्यामुळे ते कनेक्ट होतं पटकन. एक कस्टमर ज्यावेळेस येतात पाहायला तर आम्हाला तो एक सेन्स आलेला असतो, कारण की कंटिन्युअसली ग्राउंडवरती आमचा ग्राहकांशी संवाद असतो. करेक्ट. मग त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आम्ही देऊन डेव्हलपरला हेल्प करतो की एक चांगलं प्रोडक्ट कसं बनेल. बरोबर. आणि मग त्यामुळेच तो सेल इतका झाला. म्हणजे 21,000 जो नंबर आहे सर, ह्यूज नंबर आहे. आय डोंट थिंक सो की पुण्यामध्ये आजपर्यंत 21,000 फ्लॅट्स कोणत्या कंपनीने याचा स्ट्रॅटेजिक पार्टनर बिल्डर्सला मदत केली असेल इतकी. सर आता हा जो नंबर तुम्ही अचीव्ह केला 21,000, तर हा नंबर अचीव्ह करताना तुम्ही भरपूर साऱ्या कस्टमर्सला भेटले असाल, म्हणजे तुमची टीम. आणि मी जे बघितलंय की 4,000 पेक्षा जास्त चॅनल पार्टनर्स तुमच्यासोबत आज कनेक्टेड आहे. तर तुम्हाला जे बायर्स आहे, म्हणजे जे लोकांना फ्लॅट घ्यायचं आहे, त्यांची जी सायकोलॉजी आहे त्याबद्दल पण गोष्टी लक्षात आल्या असतील. नक्की. तर जी बायर्स जर्नी आपण म्हणतो सर, की घर घेताना लोक कुठे अडकतात किंवा काय विचार करतात लोक घर घेताना, तर त्या जर्नीबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा जो बाईंग डिसिजन बद्दल जो विचार आहे, मला असं वाटतं की पीपल ऑलवेज बाय विथ इमोशन अँड देन दे जस्टिफाय विथ लॉजिक. ओके. सो काय होतं ना, कुठलाही डिसिजन घ्यायचा असतं ना की जिथे कुठे हाय इमोशनचा इम्पल्स क्रिएट होतो तिथे कस्टमर चेक देऊन जातो. ओके. तर मग ही जर्नी जर तुम्ही बघाल तर कशी असते, तर एक कॉमन मॅन जो आहे, जो आता लग्न करून जॉब करतोय, तो घरामध्ये रेंट किंवा स्वतःचं घर त्यात एवढा नसतो, तो त्या जर्नीमध्ये एवढा विचारत नसतो. बरोबर. पण होतं काय, कुठेतरी किचनमध्ये भांडणचा आवाज झाला थोडासा, मग विचारतं रिझन काय, ते किती दिवस मला भाड्याच्या घरात ठेवून. सो तिथून सुरुवात होते. मग ते इनिशिएशन होतं. मग तो इनिशिएट झाला डिसिजन घ्यायचा आता, का मग कोणीतरी इन्फ्लुएन्स करतं. सो देअर आर इन्फ्लुएन्सर्स. आता जसं की पॉडकास्ट आहे किंवा चॅनल पार्टनर्स आजकाल खूप जास्त इन्फ्लुएन्सर झालेत. करेक्ट. आज 70% सेल्समध्ये चॅनल पार्टनर्सचा सपोर्ट आहे. ओके. आणि त्यानंतर सोशल मीडिया आहे किंवा त्यांचे स्वतःचे काही बायर्सचे रेफरन्सेस असतात, ओळखीचे मित्र नातेवाईक असतात की जे त्यांना इन्फ्लुएन्स करत राहतात, इकडे घर घे, तिकडे घर घे, इथे घे, असं घे, तसं या सोसायटीत घेतलंय, तू पण घे. सो असे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स होतात. बरोबर. पण शेवटी डिसिजन मेकिंग मध्ये मग कुठेतरी पॅरेंट्सचा पण बरेचदा सहभाग होतो आणि तेही त्यांना डिसिजन मेकिंगसाठी काही ना काही इन्फ्लुएन्स करत राहतात. आणि सगळ्यात शेवटी जर कंझ्युमर बघितलं आपण की जो सगळ्यात जास्त वेळ घरात राहतो तो कोण असतो, तो आयदर एक तर लहान मुलं असतात किंवा सिनियर सिटीजन असतात. ऍक्च्युअल जो EMI भरतो, जो स्वतः कामाला जातो, तो फक्त सॅटर्डे संडे मिळतो त्याला, तर त्यातही तो बाहेर फिरायला जातो. बरोबर. सो घरात राहणारा जो कंझ्युमर आहे तर त्याच्यासाठी पण काय प्लॅन केलंय, जे इनिशिएटर आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत आणि डिसायडर आहेत, ह्या चारही कॅटेगरीसाठी, त्याच्या पूर्ण बाईंग जर्नीसाठी आम्ही ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर नेहमी ह्या प्रयत्नामध्ये असतो की आम्ही त्याच्यासाठी प्रत्येकासाठी काय काय आम्ही इनपुट्स क्रिएट करू शकतो. तर ही पूर्ण बायर जर्नी जर तुम्ही खूप चांगली हाताळली आणि ती प्लॅनिंगमध्ये जर तुम्ही ते इनपुट तसे दिले प्रत्येक डिसिजन मेकिंगच्या स्टेजला, तर नक्कीच त्या ग्राहकाचाही डिसिजन मेकिंग जो आहे तो खूप इझी होतो आणि करेक्ट पण होतो. नाहीतर ते खूप कन्फ्युजनमध्ये घेतात, इमोशनली कुठेतरी इन्फ्लुएन्स होतात आणि ते डिसिजन घेतात आणि मग त्यांना रिअलाइज होतं की अरे मी कुठेतरी चुकलोय, असं होतं बऱ्याचदा. सर मग जे एखादा व्यक्ती आहे जो आपला पॉडकास्ट बघतोय
त्याला आता फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यामध्ये, तर तुम्ही त्याला काय सजेस्ट कराल की कोणत्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी चेक करूनच घर घेतलं पाहिजे? सो मला असं वाटतं की 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी जस्ट टू नाही का लक्षात राहण्यासाठी म्हणून LDBPP. L स्टँड्स फॉर लिगल क्लिअरन्स. तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घर घेताय, जिथे कुठे तुम्ही आता बऱ्याचशा प्रोजेक्ट्सची स्क्रुटिनी चाललेली असते, तर तुम्ही जिथे पण जाताय घर घेताना सगळ्यात पहिलं त्या प्रोजेक्टचा लिगल क्लिअरन्स चेक करा. सो दॅट स्टँड्स फॉर L. जर तो लिगल क्लिअरन्स आता रेरामुळे तो खूप इझी झाला आहे. तुम्हाला रेराच्या वेबसाईटवरती नंबर टाकला तर त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती मिळून जाते. लिगल क्लिअरन्समध्ये लिटिगेशन्स जे असतात तेही कन्सिडर होतात का? हो येस. आणि लिटिगेशन इज अ बिग थिंग. येस. ओके, जर असेल तर थोडं नाही. लिटिगेशन म्हणजे काय झालंय, आता तुम्हाला ते लिटिगेशन काय आहे ते समजून पण घेतलं पाहिजे. असं नाही की प्रत्येक लिटिगेशन हे प्रोजेक्टला काहीतरी हार्मफुल आहे असं नसतं. काही ना काही छोटे मोठे वाद असतातच. बरोबर. आता प्रॉपर्टी आता आपणही घरातही बघतो, तर ते असतंच. पण जर रेराने क्लिअरन्स दिलाय, तुमचा इथल्या PCMC जी बेसिक किंवा PMC जे काही लोकल ऑथॉरिटी बॉडी आहे, त्यांनी जर कॉर्पोरेशनने सँक्शन दिलंय आणि प्रोजेक्टचा डेव्हलपर आहे, जो दुसरा महत्वाचा पॉईंट मी बोलणार होतो, तो हे जर सगळं व्यवस्थित असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये करू शकता इन्व्हेस्टमेंट. तर तो पहिला स्टँड होतो लिगल क्लिअरन्स. येस. सेकंड आहे D स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ दॅट एरिया. काय होतंय, आपण आज ज्या एरियामध्ये इन्व्हेस्ट करतोय त्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे. आज तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्ही ज्या पण एरियात घर घेता, डाउनलोड करा त्या एरियाचा DP प्लॅन आणि बघा की तुमच्या प्रोजेक्टचं लोकेशन त्या DP प्लॅन मध्ये कुठे आहे. बरं. आणि तिथून तुम्हाला बरीचशी आयडिया येईल की अरे इथे गव्हर्नमेंटने काय काय गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. तर काही रिझर्वेशन तर नाही आहे ना, काही रोड तुमचा समोरचा किती मीटरचा प्लॅन आहे, त्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या अमेनिटीज, पब्लिक अमेनिटीज येणार आहेत. ते जर खूप एक्साइटिंग असेल, ती डेव्हलपमेंट जर चांगली असेल, तर निश्चितच तुमच्या घराची किंमत तुम्हाला भविष्यात चांगली वाढेल. बरोबर. त्या एरियाचा जर विकास होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला तिथे राहायचं एक लाईफस्टाईल पण मिळेल. करेक्ट. अशा दोन्ही गोष्टी म्हणजे तुमची लाईफस्टाईल पण वाढेल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण तुम्हाला चांगली रिटर्न देईल. म्हणून डेव्हलपमेंट प्लॅन पण खूप महत्वाचा आहे. ओके. थर्ड स्टँड्स फॉर B स्टँड्स फॉर बिल्डर प्रोफाईल. त्या बिल्डरचं प्रोफाईल पण चेक करणं गरजेचं आहे, कारण की तो बिल्डरने आधी डिलिव्हर केलेल्या सोसायटीज तुम्ही जाऊन बघितल्या पाहिजेत किंवा त्याच्याबद्दलची विश्वासार्हता तुम्ही चेक केली पाहिजे. बरोबर. मग जर तुम्हाला लिगल क्लिअरन्स आहे, डेव्हलपमेंट प्लॅन तुमचा अभ्यास झाला, बिल्डर स्टडी व्यवस्थित आहे, स्टडी आहे, चांगला आहे, तर मग नेक्स्ट प्लॅन येतो की प्रोजेक्ट प्लॅन. P स्टँड्स फॉर प्रोजेक्टचं प्लॅनिंग कसं आहे की त्या प्रोजेक्टमध्ये वास्तूचं काही तुम्ही क्लिअरन्स घेतलेला आहे का, प्लॉटच्या वास्तूपासून. आता आम्ही ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर आमचा रोल ॲक्च्युली इथून स्टार्ट होतो. प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये आम्ही खूप इन्व्हॉल्ड होतो. आम्ही पूर्ण काळजी घेतो की प्रोजेक्टच्या प्लॉटची वास्तू ओके आहे का, बिल्डिंगची वास्तू ओके आहे का, तुमच्या युनिट प्लॅनची वास्तू ओके आहे का, आणि त्यानंतर व्हेंटिलेशन, सनलाईट ह्या पण गोष्टी येतात ज्यावेळेस डिझायनिंग होतं त्यावेळेस. सो त्याही गोष्टी प्लॅनिंगमध्ये कन्सिडर केल्या आहेत की नाही. बरोबर. बिल्डिंगचं ओरिएंटेशन, त्यानंतर अम्युनिटीज. आता काय होतंय ना, तुम्हाला फक्त जगायचं नाही तर चांगलं जगायचं आहे. करेक्ट. ही एक संकल्पना लॉकडाऊन नंतर खूप जास्त चालली की लाईफस्टाईल अपग्रेड करायची. करेक्ट. तर डेफिनेटली त्यासाठी लागणाऱ्या बेसिक अम्युनिटीज असतील, कारण की घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, तर तुम्हाला सगळ्यांसाठी विचार करून त्या अम्युनिटीजचा प्लॅन आम्ही तिथे प्रयत्न करतो आणण्याचा. करेक्ट. कारण की त्यालाही खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात. प्लॉटचा लेआउट, खूप गोष्टी येतात. पण तरी आज मी मागच्या 4-5 वर्षात बघतोय पुणे रिअल इस्टेट मधले ऑलमोस्ट सगळेच डेव्हलपर खूप चांगल्या पद्धतीने लाईफस्टाईल आणण्याचा प्रयत्न करतायत. ओके. तर ती गोष्ट प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये येतेच. मग तो प्लॅन तुम्ही बघितला पाहिजे की त्या घराचं व्हेंटिलेशन, सनलाईट, लेआउट, कार्पेट, बरोबर, आणि किती वेस्टेज वगैरे एरियाचा आहे का, कुठे नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून मग तुम्ही त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग तुम्हाला जर आवडत असेल, त्यातल्या अम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये बऱ्याचदा कस्टमरच्या लक्षात येत नाही काही गोष्टी, की जे मटेरियल वापरलंय त्याचं क्वालिटी काय आहे, त्याचे ब्रँड्स काय आहेत, तर ते पण तुम्ही चेक केले पाहिजे. सो जर तो प्रोजेक्ट प्लॅनिंगचा पार्ट आहे की तुमच्या अम्युनिटीज, स्पेसिफिकेशन, तुमची क्वालिटी, कन्स्ट्रक्शनची काय मटेरियल यूज करणार, आणि त्या ओरिएंटेशन ऑफ द एंटायर प्रोजेक्ट लेआउट, तर ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर, आणि सर्वात महत्वाची मग शेवटीची गोष्ट राहते ती P स्टँड्स फॉर प्राइस. पैसा. म्हणजे आपल्या पूर्ण बाईंग सायकलमध्ये जिथे येऊन आपण अडकतो शेवटी, किती आहे किंमत, त्या घराची प्राइस काय आहे. सॉरी. तर निश्चितच तुम्हाला कंपॅरिझन करता आलं पाहिजे.
आता खूप सारे नवीन ॲप्स आलेत, खूप साऱ्या ऑनलाईन सुविधा आलेल्या आहेत की जिथे तुम्हाला कळू शकतं की तुमच्या घराची राईट किंमत किती आहे. ओके. तो इंडेक्स टॅक्स म्हणून एक ॲप आहे की जे तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला त्यामध्ये हे कळेल की तिथे आजूबाजूला घराची काय किंमत चालली आहे आणि ती रजिस्ट्रेशनचा डेटा, IGRचा जो डेटा असतो, ओके, तो डेटा तिथे तुम्हाला मिळतो. बरं. सो मग तुम्हाला जर राईट प्राइस चेक करायची असेल तर तुम्ही त्या गोष्टींचा वापर करून कळू शकता. तर अशा प्रकारे मी असं सांगेल की ते LDBPP जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा डिसिजन 99% तरी चुकणार नाही आणि ते बरोबर असेल. सर, याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बोलले की वास्तू. आता आपलं जे चॅनल बँटर विथ चेतन, यावर आपण भरपूर ॲस्ट्रोलॉजिकल पॉडकास्ट केले, वास्तूचे पण मोर दॅन 20 पॉडकास्ट आपण केलेले. तर आपली जी ऑडियन्स आहे दे आर वास्तू, त्यांना खूप आवडते की वास्तू चांगली हवी. तर जर आता कोणी तुमच्याकडून फ्लॅट घेतला म्हणजे तुमच्या चॅनल पार्टनरकडून किंवा, तर तो फ्लॅट वास्तूला व्यवस्थितच असणार आहे, म्हणजे त्याची वास्तू ही तुम्ही चेक करूनच तसे फ्लॅट्स सेल करतात? नक्कीच. आता होतं काय की ज्यावेळेस प्रोजेक्ट प्लॅन होतो ना, तुम्हाला 100% वास्तू करणं मुश्किल होऊन जातं. म्हणून आम्ही प्रयत्न काय करतो ना, आर्किटेक्ट्स असतील, वास्तू कन्सल्टंट याच्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतात. आता आम्ही प्रत्येक डेव्हलपरला रिकमेंड करतो की तुम्ही चांगले वास्तू कन्सल्टंट टॉपचे हायर करा आणि त्यांच्याकडून ऍटलिस्ट प्लॉटचा वास्तू पहिला करून घ्या. आणि मग तो प्लॉटचा वास्तू जर क्लिअर झाला ना तर त्याच्यावरती येणाऱ्या बिल्डिंगमध्ये तो वास्तूच्या वाईब्स ऑटोमॅटिकली येतात. करेक्ट. मग तिथे थोडंसं जरी 19-20 झालं तरी चालून जातं. थोडंफार ठीक आहे सर. येस. सो आम्ही तिथे बेसिक रूट्स मध्येच प्रयत्न करतो की वास्तू तुम्ही क्लिअर करा. कारण सर 100% तर कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही राहू शकत. त्यामुळे ऑडियन्सला पण हे समजलं पाहिजे की प्रत्येक युट्यूबचा व्हिडिओ बघून, म्हणजे माझाही व्हिडिओ बघून तुम्ही 100% तसं होईल असं पॉसिबल नाही. शक्य. कमीत कमी 60-70% जरी ते आहे नॉर्मल गोष्टी, तर इट्स गुड फ्लॅट. येस. तुम्हाला 100% वास्तू पाहिजे असेल तर तुम्हाला बंगलाच बांधावा लागेल. मग त्यासाठी तुम्हाला प्लॉट घ्यावा लागेल आणि मग तो खर्च वेगळा. सर, जर आपण बघितलं, तुम्ही एक बोलले होते की बिल्डरची क्रेडिबिलिटी, तर याच्यामध्ये लोकल बिल्डर्स येतात आणि काही रेप्युटेड बिल्डर्स येतात. म्हणजे लोकल बिल्डर्स आर ऑल्सो रेप्युटेड बिल्डर्स, बट एक ब्रँड बनलेला असतो. जसं आपण काही बिल्डर्स बघितलं ते आहे, मोठे ब्रँड्स आहेत. बरोबर. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की लोकल बिल्डर्स कडून फ्लॅट घेताना कोणत्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे? सो इज इट सेफ? आणि म्हणजे बिल्डर कुठलाही असो, लोकल असो किंवा अगदी नॅशनल ब्रँड आहे. आता बरेचसे कॉर्पोरेट हाऊसेस आता रिअल इस्टेटमध्ये आलेले आहेत, लाईक गोदरेज, महिंद्रा, बिर्ला, हिरानंदानी, हे जे मोठे ब्रँड आहेत ते पुण्यातले पण जसं लिस्टेड कंपनी आहेत, कोलते पाटील आहे, परन्स्पेस स्कीम्स आहे. तर हे सगळे जरी ब्रँड असले तरी मेजर 90% जे मार्केट आहे आपलं ते जे लोकल डेव्हलपर्स आहेत त्यांनी अक्वायर केलेलं आहे. कारण की रिअल इस्टेट असं आहे, आपण बोलतो थिंक ग्लोबल बट ऍक्ट लोकल. कारण की इथल्या प्लॉटवरती होल्ड हा इथल्या लोकल व्यक्तीचाच आहे. जमीनच यांची ना, जमीनच त्यांची. बरोबर. सो तुम्ही त्यांना अवॉइडच नाही करू शकत. मग तुम्हाला जर नॅशनल प्लेअरकडे जायचंय तर त्यांच्याकडे सिटीमध्ये जमिनी खूप कमी आहेत. मग त्यांच्या टाउनशिप्स बघितलं तर कुठे आहेत, तर त्या आउटसाईडला आहेत. बरोबर. मग ते तुमच्यासाठी फिजिबल होत नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही नॅशनल ब्रँड सोबत जाऊन घर घेऊ शकता, तर ते तुमच्यासाठी इनकन्व्हिनियन्स होतं. जसं लोढा आपण बघू शकतो. हो, ते पण समजा बाहेरच तो असं आहे. आता त्यांच्या सिटीत आहेत घरं, पण देन ते इतकी प्रॉपर्टी नाही. ते मिडल क्लाससाठी मग घरं बनवत नाही जास्त. त्यांचं थोडंसं प्रीमियम कॅटेगरीमध्ये सेगमेंट जातो, तर तिथे ते जास्त घरं बनवतात. मग एका कॉमन मॅनला ज्यावेळेस घर घ्यायचंय, ज्याचं बजेट, आता पुण्याचे ॲव्हरेज तिकीट साईज बघितली तर 70 लाख आहे, त्यामध्ये एक 10-20 लाख प्लस मायनस त्याच्या बजेटनुसार होतात. तर 70-75 लाखामध्ये जर घर पाहिजे तर तुम्हाला नॅशनल ब्रँड मिळणं मुश्किल आहे जो सिटीच्या जवळ असेल. मग तुम्हाला लोकल बिल्डरकडेच जावं लागतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला आहे ना, त्या लोकल बिल्डर जरी असेल तरी तुम्हाला त्याची क्रेडिबिलिटी चेक करता येते, तुम्हाला त्या प्लॉटचा लिगल टायटल क्लिअरन्स चेक करता येतो आणि त्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन चेक करता येतो. तर ह्या 3 गोष्टी तर नक्कीच तुमच्या हातात आहेत. बरोबर. आणि आता लोकल काय किंवा नॅशनल काय, प्रत्येकाला रेरा कंपल्सरी आहे. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे रेरा जर असेल तर तो लोकल डेव्हलपर असो किंवा नॅशनल डेव्हलपर असो, त्या दोघांनाही रूल्स फॉलो करायचेच आहेत. बरोबर. सो इट बिकम्स मग देन ब्रँडिंग पार्ट. मग ते काय होतं, नॅशनल डेव्हलपर आहे तर ते थोडं ब्रँडिंग त्यांचं हाय असतं, तर त्या लेवलला ते त्याचा बेनिफिट घेतात. सो तेवढंच डिफरन्स, इतकाच डिफरन्स आहे. कारण रेरामुळे भरपूर गोष्टी सॉर्ट झाल्या सर, सॉर्ट झालेल्या आहेत. एक्झॅक्टली.
सर जेव्हा आता पुण्याचा जर विचार केला, पुणे आणि पिंपरी चिंचवड मी दोघांना कन्सिडर करूनच बोलतोय हो. की जर या दोन्ही सिटीजचा जर आपण विचार केला तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता तुम्ही तर मोर दॅन 50 बिल्डर्स म्हणजे ऑलमोस्ट 60 बिल्डर्स सोबत आता तुमचं टायप आहे आणि तुमचे प्रोजेक्ट्स आहेत तसे पण जर बघायला गेलं तर कोणता एरिया तुम्हाला सगळ्यात जास्त डेव्हलपिंग वाटतोय की आता तिथं त्यांना फ्लॅटही मिळू शकतो, जी तिकीट साईज तुम्ही बोलले की 70 ते 90 समजा आपण असं पकडू, 70 lakhs to 90 lakhs मध्ये फ्लॅटही मिळेल आणि एक 4-5 वर्षानंतर त्याचे रेट्सही चांगले, रिटर्न्सही त्यांना मिळू शकतात आणि राहण्यासाठी पण तो एरिया खूप चांगला आहे. सो तसं जर पुणे बघितलं ना, ॲज अ ओव्हरऑल सिटी इज द इंडियाज मोस्ट लिव्हेबल सिटी आहे. ठीक आहे. त्याचं रिझन काय ना, इथे सगळ्यात जास्त डिफेन्सने लँड अक्वायर केलेली आहे. कॅम्प्स आहे आपले सगळे. सगळे तुम्ही बघा ना, प्रत्येक एरियामध्ये डिफेन्स मिलिटरीचं ॲक्विजिशन आहे. बरोबर. आणि तिथे पूर्ण ग्रीनरी मेंटेन आहे, कारण की ते नो डेव्हलपमेंट झोन आहेत सगळे आणि पुणे सिटी त्याच्या आजूबाजूलाच डेव्हलप होते. बरोबर. ठीक आहे. तर आता सिटीमध्ये तर मुश्किल आहे तुम्हाला 70 ते 90 लाखात घर मिळणं. मग पुणे जे ग्रो होत आहे ना, ते IT पार्कच्या आजूबाजूला ग्रो होत आहे आणि पुण्यामध्ये 2 मेजर IT पार्क जे आहेत, एक ईस्टला आहे खराडी IT पार्क, तर त्याच्या आजूबाजूचे जे एरिया आहेत, मांजरी आहे, वाघोली आहे, खराडी आहे, तर त्या एरियामध्ये खूप चांगली मला डिमांड दिसते. आणि एक वेस्टमध्ये बघाल तर तुम्ही रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, ताथवडे, वाकड, हा एरिया जो आहे ना, यामध्ये खूप जास्त मला आता डिमांड खूप जास्त आहे. म्हणजे लोकांना त्या एरियामध्ये घर घेणं खूप जास्त कम्फर्टेबल, कन्व्हिनियंट वाटतं आणि प्लस ते त्या प्राइस रेंजमध्ये 70 ते 90 मध्ये बसू शकतं. सर तुम्ही काही सजेस्ट करू शकता का असे काही प्रोजेक्ट्स की जर आपण वेस्टचा विचार केला, पुणे वेस्टचा, तर तुम्ही काही प्रोजेक्ट सजेस्ट करू शकतात की ज्यांची तिकीट साईज आता आपण ऑलमोस्ट 1 CR पकडू सर. हो, ठीक आहे, ऑलमोस्ट 1 CR पर्यंत आहे. 2 BHK 3 BHK ते सेल करतायत सध्या किंवा लॉन्चिंग पिरियड आहे त्यांचा आणि ऍज अ कस्टमर तिथं ते घेऊ शकता की म्हणजे जे आपण म्हणतो की ज्या 5 गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या की लिगल वगैरे, त्याच्यानंतर बिल्डर, ते प्राइस रेंज, सगळ्या गोष्टींमध्ये ते परफेक्ट फिट बसतं, तर असं तुम्ही काय सांगाल सर? नाही, अशा आता आमच्याकडे तर खूप प्रोजेक्ट्स आहेत. याच्यामध्ये मला असं तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचा जर नंबर आपण इथे टाकला तर त्यांच्याशी ते कनेक्ट करून त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना कन्सल्ट करू शकतो. ओके. कारण की आपल्याकडे आता 55 मॅन्डेट प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यामुळे ती खूप व्हरायटी आहे माझ्याकडे. मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत. तर आणि हे कसं आहे, आपण डायरेक्ट डेव्हलपरशी मॅन्डेट स्ट्रॅटेजिक टायप आहे, तर पूर्ण प्राइसिंग कंट्रोल असून तर पूर्ण आपल्याच अथॉरिटीमध्ये आहे, तर त्याचा एक बेनिफिट आपण कस्टमरला पास ऑन करू शकतो. ठीक आहे सर. येस. तर पुणे वेस्ट मध्ये सर जर समजा आपण जसं तुम्ही बोलले किवळे, पुनावळे वगैरे, तर या कोणकोणत्या एरियामध्ये तुम्ही आता सेल करतायत? आता आमच्याकडे रावेतमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ओके. किवळेमध्ये ऑप्शन आहेत, पुनावळेमध्ये आहे, ताथवडेमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ओके. तिथले जे चांगले ब्रँडेड रेप्युटेड डेव्हलपर आहेत त्यांच्यासोबत आपले टाइप्स आहेत. आता याच्यामध्ये ऑस्टिन रिअल्टी एक चांगला आहे, लिगसी लाईफ स्पेसेस आहे, मिलेनियम डेव्हलपर आहे. तो ह्या सगळ्या डेव्हलपर सोबत आमचं टायप आहे. वाकडमध्ये आमचं एअर रिअल्टी म्हणून आहे, त्यांच्यासोबत आम्ही आता प्रोजेक्ट लॉन्च केलाय नवीन, जो खूप प्राईम लोकेशनला आहे. करेक्ट. सो असे आमचे टाइप्स आहेत. सो यांचेच मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत आणि बरेचसे अजून डेव्हलपर्स आहेत की ज्यांच्यासोबत आम्ही याच एरियामध्ये काम करतात. येस, कारण सर ऑस्टिनचं जे तुम्ही नाव घेतलं, तर ऑस्टिन काउंटी मी स्वतः बघितलेला पण आहे प्रोजेक्ट आणि खूप छान प्रोजेक्ट होता, म्हणजे इंटरेस्टिंग होता. आता सर लवकर आता आपण सजेस्ट केलं की इफ यू वॉन्ट टू बाय फ्लॅट ऑर समथिंग और यू नीड एनी कन्सल्टेशन, दे कॅन कॉन्टॅक्ट अस. ठीक आहे, आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. बट एक मिसकन्सेप्शन आहे लोकांच्या डोक्यामध्ये की जर मी चॅनल पार्टनरकडून आज फ्लॅट घेतोय तर बिल्डर चॅनल पार्टनरला पैसे देतात. ऑब्व्हियसली दिस इज द फॅक्ट, एव्हरीवन नोज. बरोबर. की व्हॉट एव्हर द पर्सेंटेज ते देतात. तर मग मी जर चॅनल पार्टनरकडून घेतला तर ते जे पैसे आहेत आणि मी जर स्वतः घेतला तर ते माझे पैसे वाचतील. सर यात तुम्ही काय सांगाल, हे ऍक्च्युली कसं वर्क करतं? लोकांच्या मनात ही भीती आहे की अरे नाही, म्हणून लोक म्हणतात की नाही चॅनल पार्टनरकडून नको, मी माझा घेतो. तर बेनिफिट्स ऑफ चॅनल पार्टनर आणि लोकांच्या मनातले हे मिसकन्सेप्शन, हे तुम्ही कसे दूर कराल? नाही, आता यात कसं आहे, चॅनल पार्टनर्सलाही आता रेराने कंप्लायन्स आणलेला आहे. तर त्यामुळे पहिले एक ब्रोकर, एजंट, जे काय आहे दलाल, एक संकल्पना होती की ते मधलं कमिशन खातात, फसवतात.
पण आता रेराने ह्या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रीमलाईन केल्यात. Okay. त्यामुळे तो कम्प्लायन्स पार्ट आल्यामुळे ना आता खूप प्रोफेशनल लोक आले त्यामध्ये. हा. सो नाव वी कॉल इट ॲज अ चॅनल पार्टनर्स ऑर कन्सल्टंट्स. तर ही लोक काय करतायत आता, दे आर एज्युकेटिंग पीपल. ते लोकांना एज्युकेट करतायत की तुम्ही घर घेताना काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही कुठे घर घेतलं पाहिजे. ते ऑप्शन क्रिएट करतात त्यांच्यासमोर चार. त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये त्यांना बरीचशी इन्फॉर्मेशन इनपुट्स देतात. कारण की एका कॉमन मॅनला जो IT मध्ये काम करतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुण्यात काम करतो, त्याच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की मी खरंच हे सगळं सर्च करणार, मग त्याची इन्फॉर्मेशन घेणार, नॉलेज घेणार. आणि ज्यावेळेस तुम्ही घर घेता, आज आपण गोष्टी करतो 70 लाखाचं ॲव्हरेज प्राइस आहे, म्हणजे 1 करोड पासून तर अगदी 50 लाखापर्यंत घर आहेत. आणि तुम्ही 1 करोडचं घर घेताय आणि जर तुमचा डिसिजन चुकला तर तुमचे 1 करोड जाणार आहेत. ओके. पण जर एक कन्सल्टंट अपॉइंट केला ज्याची कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही, तो डेव्हलपरची कॉस्ट आहे ना, ती तुमची कॉस्ट तर नाही आहे. ठीक आहे. तर मग ती कॉस्ट काही असो, पण तुमचा डिसिजन चुकला नाही पाहिजे. आज तुम्ही कुठलीही गोष्ट बाय करायला गेलात, आज इन्शुरन्स घेताय, आज तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या, तुम्हाला मध्ये ब्रोकर लागतोच. ठीक आहे. यू बाय इक्विटी, यू बाय म्युच्युअल फंड, यू बाय इन्शुरन्स, तरी सुद्धा कुठलाही प्रोडक्ट घ्या, एव्हरीवेअर देर इज अ कमिशन्स. सो त्याला आहे ना, मी म्हणतो डिस्ट्रीब्युशन कॉस्ट म्हणतात त्याला. कुठलंही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर पासून कन्झ्युमर पर्यंत पोहोचायला एक सायकल असते, सप्लाय चेन असतं. तर त्यातला तो पार्ट आहे. आणि ती कॉस्ट ऑलवेज बिअर बाय दी मॅन्युफॅक्चरर ऑर डिस्ट्रीब्युटर. ते त्यांचा कॉस्टचा प्रॉब्लेम आहे, तो तुमचा नाही आहे. कारण की आजकाल कुठलाच चॅनल पार्टनर्स होम बायर कडून कमिशन नाही घेत. एक्झॅक्टली. सो ते त्यांच्यासाठी फ्री असतं. सो त्यामुळे त्यांनी, मला असं काय वाटत नाही की चॅनल पार्टनर सोबत न जाणं काहीतरी खूप फायद्याचं आहे किंवा जाणं खूप तोट्याचं आहे, असं काहीच विषय नाही. असं काय, हे डिपेंड करतं की तुम्हाला खूप वेळ आहे स्वतः रिसर्च करायला आणि सगळं करायला, तर मग तुम्ही स्वतः जाऊ करू शकता. जर आणि तुम्ही वेळ नाही आहे, तुम्हाला चॅनल पार्टनर्सचं नॉलेज, एज्युकेशन तो फ्रीमध्ये देतोय, तर तुम्ही निश्चित त्याच्यासोबत जायला पाहिजे. हो, त्यात येस. आणि जर याच्यात जी मी प्राइसिंगचं बोललो, तर ही जी कॉस्ट बिल्डर देतो, इट्स मार्केटिंग कॉस्ट. म्हणजे जे मार्केटिंग बजेट त्यांचं असतं त्याच्यातून ते देतात. ते असं नाहीये की बायरचे पैसे ते कमी जास्त करून त्याच्यातून नाही. थोडं तर आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगितलं तर बेटर होईल. नाही, आता असं होत नाही की कोणीतरी विदाऊट चॅनल पार्टनर आलं म्हणून. आता आम्ही तरी स्पेशली खूप म्हणजे पॉलिसीज मेक आहे आमची. ॲज अ डेव्हलपर सोबत आम्ही ज्यावेळेस काम करतो, करेक्ट, की आपली प्राइसिंग स्टँडर्ड आहे. तुम्ही ॲज अ चॅनल पार्टनर थ्रू या किंवा डायरेक्ट या, सो प्राइस विल बी द सेम. सो त्यामुळे बायरला काही ॲज सच त्यामध्ये डिफरन्स नाही आहे की मी CP थ्रू गेलो काय आणि डायरेक्ट आलो काय. त्यामुळे तो कॉस्ट पार्ट पेक्षा त्यांनी हा पार्ट बघितला पाहिजे की माझं डिसिजन किती राईट, योग्य व्हायला पाहिजे आणि तो चॅनल पार्टनर योग्य आहे का माझ्यासाठी. बरोबर. कारण की तो चॅनल पार्टनर जर योग्य नसेल तर तो तुमचं डिसिजन पण इन्फ्लुएन्स करेल आणि तुमचं ती अमाऊंट वेस्ट जाऊ शकतो. बरोबर आहे. तर सिलेक्टिंग राईट चॅनल पार्टनर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग तो कसा बघायचा सर? आता जे न्यू कमर्स आहे पुणे सिटीमध्ये, तर त्यांचे रेफरन्सेस नाही, त्यांचे फ्रेंड्स नाही इथं, बट किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आपली ऑडियन्स आहे जी बघते आपला व्हिडिओ आणि त्यांना घर घ्यायचं आहे, बट दे डोंट नो एनी चॅनल पार्टनर. ऍक्च्युली ते आपल्याला कॉल करतीलच, बट इन जनरल विचारतोय मी, काय म्हणजे कॅटेगरीज काय बघितल्या गेल्या पाहिजे? सर, ज्यावेळेस कुठलाही चॅनल पार्टनर तुमच्या कनेक्टमध्ये येतो ना, तर तुम्हाला त्याच्या कम्युनिकेशन, नॉलेज, प्रोफेशनलिझम, त्याची सर्व्हिस, त्याचा एक्सपिरियन्स त्या इंडस्ट्रीमधला किती आहे. आत्ताच कोणीतरी 4-6 महिने आधी जर चालू केलं असेल तर निश्चितच त्याला तेवढं नॉलेज नसेल. तर जे नॉलेज त्यांचा तुम्ही एक्सपिरियन्स चेक करा. कारण की मेजर ते आणतात तुमच्या समोर गोष्ट व्हॅल्यू म्हणून, तर ती त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचं नॉलेज, बरोबर, ह्या दोनच गोष्टी आहेत. राईट. आणि त्या गोष्टीने जर तुम्हाला फायदा होत असेल तर निश्चितच तुम्ही त्यांच्यासोबत जायला पाहिजे. करेक्ट. ती गोष्ट जर नसेल तर डेफिनेटली तुम्ही स्वतः डायरेक्ट डिसिजन घेऊ शकता, दुसऱ्या चॅनल पार्टनर थ्रू जाऊ शकता. तुम्ही आजपर्यंत 21,000 लोकांना फ्लॅट सेल केलेत, तर यापैकी जे तुम्ही बघितलं तर आपलं अर्निंग किती हवं, म्हणजे मंथली सॅलरी किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न किती हवं आणि त्या बेसवर तुम्ही किती लाखापर्यंत फ्लॅट घेऊ शकतात? आजकाल नवरा बायको दोन्ही कमवतात पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर ओव्हरऑल जर आपण घराचं अर्निंग बघितलं की समजा दोघांचं मिळून 40 लाख रुपये पॅकेज आहे किंवा 20 लाख रुपये पॅकेज आहे, तर तुम्हाला तेही कळलंय आता की तुमच्याकडे तोही डेटा आहे प्रॉपर की यू नो एव्हरीथिंग अबाउट दिस, तर तुम्ही काय सजेस्ट कराल सर? आता जर सपोज एक्झाम्पल 70 लाखाचं घर घ्यायचं आहे तर अप्रॉक्सिमेटली 80%, तर अराउंड 56 ते 60 लाखाच्या मध्ये घराची होम लोन होऊ शकतं. ठीक आहे. 55 ते 60 लाख त्याचं होम लोन होतं. रिमेनिंग 10 ते 15 लाख रुपये त्याला स्वतः द्यावे लागतात. ठीक आहे. तर बऱ्याचदा इथे एक चॅलेंज येतो की बऱ्याचशा फॅमिलीजकडे ते डाऊन पेमेंट कमी असतं.
₹15,00,000 हां, 15,00,000 नसतात. तर आता बँकांनीही बरेचसे ऑफर्स काढलेत की तुम्ही 5% डाऊन पेमेंट द्या, बाकीचं तुम्ही टप्प्याटप्प्याने ते वेळ देतात त्याला, तर अशा ऑफर काढतात. तर ज्यावेळेस तुम्हाला 55,00,000, आता आपण असं एक आयडियल केस पकडू की 55,00,000 लोन करायचं आहे आणि 15,00,000 त्याच्याकडे डाऊन पेमेंट आहे, थ्रू रेफरन्सेस किंवा फॅमिलीकडून सपोर्ट मिळाला तर त्याने ते घेतलं. तर ह्या 55,00,000 अगेन्स्ट त्याचा जो EMI येईल तो अंदाजे 50,000 येईल मंथली. ओके, मग तुमचा 50,000 जर EMI असेल तर ऑब्व्हियसली तुमची सॅलरी 1,00,000 आली आहे, कारण की 50% इज द मॅक्सिमम यू शुड कन्सिडर ॲज अ EMI. कारण की पुण्यात राहायचं असेल तर तुम्हाला 50% सॅलरी तुमच्या बेसिक नीड मध्येच जाते, कारण EMI पण असतो आणि रेंट पण असतं. हां, मग तुम्ही डिसिजन घेताना तुमच्या 50% EMI पर्यंतच तुम्ही रिस्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त घेऊन बसलात तर तुम्हाला ते कुठेतरी स्ट्रेच होईल. बरोबर आहे. आणि मग तुमचे फायनान्शियल्स गडबडतील. एक्झॅक्टली. तर आयडियल सिनारिओ हा आहे. यात जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर कदाचित ते मग डाऊन पेमेंट जास्त होऊन डाऊन पेमेंट जास्त होऊन जातं, थोडं लोन कमी होतं. करेक्ट. बट कन्सिडरिंग आत्ताच्या अवेलेबल इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स 50% तर निश्चितच तुम्ही EMI ला द्यायला. एक्झॅक्टली सर. जेव्हा तुम्ही ते 5 पॉइंटर्स मांडले त्याच्यात तुम्ही सांगितलं की घर घेताना माणसाने त्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजे, आणि तिसऱ्या का चौथ्या पॉइंटरला तुम्ही बोलले की तुमचं इन्व्हॉल्वमेंट असतं, म्हणजे रिअलटेकचं इन्व्हॉल्वमेंट असतं बिल्डर सोबत, की घर कसं बनलं पाहिजे, पूर्ण सोसायटी प्रोजेक्ट कसा बनला पाहिजे की जो कस्टमरसाठी चांगला असेल आणि जो बिल्डरला लवकर सेल करता येईल आणि लवकर त्याचं सेल होईल. तर सर ती प्रोसेस काय एक्झॅक्टली की बिल्डर पटकन त्याचे जे फ्लॅट्स आहे ते सेल करू शकतो? सो आता आय कम फ्रॉम मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. ओके. तर आमच्या मार्केटिंगमध्ये 7 P's एक कॉन्सेप्ट आहे. सो 7 P's मध्ये आम्ही प्रत्येक P वरती काम करतो डेव्हलपर सोबत, की प्रोडक्ट, प्लेस, प्राइस, प्रमोशन, हे 4 P बेसिक आहेत. की एक चांगलं प्रोडक्ट डिझाईन झालं, चांगल्या प्लेसला असेल म्हणजे लोकेशनला असेल, ते प्राइस तुमची चांगली असेल आणि त्याचं प्रमोशन पण चांगलं झालं पाहिजे. ओके, ठीक आहे, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ह्या बेसिक 4 P's वरती आहे ना, आधीपर्यंत कुठलाही प्रोडक्ट असो, म्हणजे प्रोजेक्ट असो, रिअल इस्टेट असो, तर हे विकलं जातं. बरोबर. मग आम्ही काय करतो, चांगलं प्रोडक्ट कसं डिझाईन होईल, जसं आम्ही आर्किटेक्ट पासून मदत करतो. तुमच्या लोकेशनचे, जसं मी सांगितलं, कस्टमरलाही सांगितलं की DP प्लॅन स्टडी केला पाहिजे, की तुमच्या येणारे फ्युचर डेव्हलपमेंट काय आहेत. कारण की रिअल इस्टेट इज ऑलवेज अ बाईंग अ फ्युचर. कस्टमरने सुद्धा आहे ना, घर घेताना मला इथे एक सजेशन द्यायचं आहे की त्याने नेहमी पुढच्या 5 वर्षाचा विचार केला पाहिजे. काय होतं, आपण आज घर घेतो ज्याचं पोझिशन 3 ते 4 वर्षाने असतं आणि त्यानंतर 1-2 वर्षाने खरं तर त्याचा EMI कमी होत झालेला असतो आणि तिथे कुठेतरी तो सेटल होतो. तर त्या 5 वर्षाची जर्नी त्याच्या लक्षात येतच नाही. तो बघत असतो मागचं 1-2 वर्ष आणि आत्ताचा प्रेझेंट मोमेंट, की इथे मी कसं डिसिजन घेतोय, फ्युचरचा विचारच करत नाही. आणि म्हणून तो एंड अप बाईंग अ स्मॉल हाऊस. असं मला 90% केसेसमध्ये झालं. आता मी, जसं तुम्ही आता 21,000 घरं विकली आहेत, पण तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक ग्राहक हा दर 4 ते 5 वर्षांनी ना परत इन्क्वायरी करतो आमच्याकडे की आम्हाला आता मोठं घर हवं आहे, त्यावेळेस आम्हाला थोडं कमी घर पडलं, असं होतं. बरोबर. तर त्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो की प्रॉडक्ट राईट डिझाईन झालं पाहिजे, ते चांगल्या लोकेशनला असेल तर त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे आणि तो कसा त्या एरियाची लाईफस्टाईल वाढवतो, तो महत्त्वाचा पार्ट ठरतो. प्रमोशन, त्या प्रोजेक्टचा ॲडव्हर्टिजमेंट प्लॅन, प्रमोशनल प्लॅन एवढा प्रॉपर झाला पाहिजे की राईट कस्टमरपर्यंत पोहोचलं पाहिजे तो प्रोजेक्ट. ओके. तरच डेव्हलपरपर्यंत ते कस्टमर्स येतील. बरोबर. आणि प्राइस, ऑब्व्हियसली प्राइस ही ऑप्टिमाइज पाहिजे, खूप जास्तही नाही पाहिजे आणि खूप कमी नाही पाहिजे. कारण की खूप स्वस्त झालं तर डेव्हलपरचं इंटेंट चेंज होतं, कारण की मग ते ती क्वालिटी तिथे जी द्यायला पाहिजे ती देऊ शकणार नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला ते बॅलन्स करता आलं पाहिजे बिटवीन बायर एक्सपेक्टेशन आणि डेव्हलपरच्या एक्सपेक्टेशन मध्ये. तर आम्ही ह्या 4 बेसिक P वरती डेव्हलपरला इनपुट्स देतो. बरोबर. आणि नंतर जे ते 3 P आहेत, पीपल, प्रोसेस आणि फिजिकल इव्हिडन्स, याच्यामध्ये आम्ही स्वतः ते एक्झिक्यूट करतो. जसं की गेटिंग राईट पीपल टू सर्व्ह द क्लायंट, हे खूप महत्वाचं आहे. कारण की कस्टमरला त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी चांगली लोक हवी आहेत. कारण की घर बाय करणं हा खूप मोठा डिसिजन आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. एक्झॅक्टली. आणि तिथे जर चुकीचा माणूस भेटला आणि त्याने काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन सांगून त्याला घर विकलं तर तो खूप त्याच्या मोठा लॉस होऊ शकतो, नुकसान आहे. त्यामुळं आम्ही काय करतो की राईट पीपल, त्यानंतर राईट प्रोसेसेस. कारण की कधी कधी एखादा माणूस जरी चुकला तरी प्रोसेसमध्ये ते करेक्ट व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही प्रोसेसेस पण आणतो. बरोबर. तर आमच्या कंपनीचं जे मूल
मूलभूत तत्व आहे किंवा आम्ही जे प्रोसेस फॉलो करतो त्याचा आहे PPT, पीपल प्रोसेस अँड टेक्नॉलॉजी. तर तुम्हाला राईट पीपल, राईट प्रोसेसेस आणि टेक्नॉलॉजी टू सपोर्ट पीपल अँड प्रोसेस, हे खूप महत्वाचं आहे. त्याने बाहेरची जी जर्नी आहे बाईंगची ती खूप स्मूथ होते, ट्रस्टवर्दी होते. बरोबर. कारण की एवढ्या ग्राहकांना घरं विकायची तर तुमचा विश्वासार्हता खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि आता ते जर विश्वास ठेवतायत आपल्या पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजीवरती तर डेफिनेटली ते आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. आणि आज तोच आमच्यासाठी सेलिंग पॉईंट झालाय. करेक्ट. म्हणूनच आम्ही आता मध्ये कॅम्पेन रन केलं तर रिलेशन है तो भरोसा आहे. ओके. सो मग इट इज भरोसा फॉर बिल्डर्स ऑल्सो अँड फॉर कस्टमर्स आणि इट इज भरोसा फॉर चॅनल पार्टनर्स. हे सगळी इकोसिस्टम आपण एका ठिकाणी आणायचा प्रयत्न करतो. राईट. सो म्हणून पीपल, प्रोसेस आणि फिजिकल इव्हिडन्स, जो 7वा P. बरोबर. आता फिजिकल इव्हिडन्स मध्ये तुम्ही बघत असाल की आता प्रत्येक साईट वरती एक प्रॉपर सेल्स ऑफिस आणि सॅम्पल फ्लॅटचं आपण प्लॅनिंग करतो. त्याने होतं काय की कस्टमरचं डिसिजन मेकिंग खूप इझी फास्ट होतं. कारण की त्याला दिसतं आता मला काय मिळणार आहे काय, आणि त्याचे ते शूट्स करतात, फोटो काढतात, सो दॅट पोझिशनला तो डिफरन्स तर येत नाही ना. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचं ते प्लॅनिंग करतात. एक्झॅक्टली. आणि मग तो डिसिजन, नाही तर आधी काय व्हायचं की असे काही सेल्स ऑफिस, सॅम्पल फ्लॅट नसायचे, फक्त ब्रोशर्स असायचे, मग ते 3D व्ह्यूज मध्ये दिसायचं, तर ते व्हिज्युअलाइज होत नव्हतं. नाही होत. तर मग तो डिफरन्स पोझिशनला त्यांना त्रास व्हायचा. करेक्ट. तर आम्ही हे 7 Ps असे प्रत्येक P वरती काम करतो. पूर्ण टीम आहे. बरोबर. आणि मग ती त्या प्रत्येक P मध्ये कसं आपण चांगले इनपुट्स देऊन तो प्रोजेक्ट खूप चांगला कसा डिझाईन होईल आणि तो राईट प्राइसला कसा कस्टमर पर्यंत पोहोचेल. बरोबर. सो दॅट ज्याचा सेलचा फायदा बिल्डरला होईल. सर, आता आपण बिल्डर बद्दल चर्चा केली की तुम्ही बिल्डरने कसा लवकर फ्लॅट सेल करावा यासाठी बिल्डरला इट्स ऑलमोस्ट 70 to 80% हेल्प झाली सारी. येस. आता आपण कस्टमरचा विचार करू की लॉन्च असतो, प्रोजेक्टचा लॉन्च होतो आणि प्रोजेक्टच्या लॉन्चमध्ये खूप गर्दी होते आणि असं सांगितलं जातं बिल्डरकडून किंवा ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर तुमच्याकडून आहे की कमी किमतीत फ्लॅट मिळतोय, एक थोडीफार कमी अमाऊंट असते. तर सर, तो पार्ट काय, त्याचा ऍक्च्युली कस्टमरला, बायरला, फ्लॅट बायरला फायदा होतो का? इट जस्ट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर यू? नाही, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कुठल्याही प्रोजेक्टची सायकल कशी असते. फायनान्शियल सायकल जर तुम्ही बघितली तर एक कन्सिडर करा 100 करोडचा प्रोजेक्ट आहे. ओके. तर डेव्हलपरला आहे ना इनिशियली 50% फंडिंग जे आहे ना त्याच्या प्लिंथपर्यंतच लागतं. कारण की मॅक्सिमम सिमेंट, स्टील, त्याची जी काही कॉस्ट आहे ती 40 to 50% ऑफ सिमेंट अँड स्टील गोज इन द प्लिंथ. म्हणजे त्याला बेसिक कन्स्ट्रक्शन प्लिंथला आणेपर्यंत किंवा फर्स्ट लॅबपर्यंतच त्याची 30 ते 40% कॉस्ट जाते. ओके. मग त्यावेळेस त्यांना फंड्सची गरज असते इनिशियली. मग ते काय करतात की त्यांच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो आणि प्रॉफिट ह्या 2 गोष्टी आहेत. बरोबर आहे. तर सुरुवातीला कॅश फ्लो पाहिजे. त्यासाठी आम्ही काय करतो की मग सेल्स प्लॅन बनवतो की अग्रेसिव्हली सर तुम्ही 5-10% प्राइस डाऊन करा जिथे तुमचा कॅश फ्लो सिक्युअर होईल. राईट. ठीक आहे. देन आपण जसं कन्स्ट्रक्शन अप जाईल, जसं निअरिंग पोझिशनला येईल, आपण प्राइस 10% वाढवू. सो दॅट निअरिंग पोझिशनला आल्यामुळे कस्टमरला तिथे थोडासा अजून बेनिफिट होतो त्याचा इन टर्म्स ऑफ EMI, रेंट EMIचा इश्यू. आणि प्लस काय होतं ना, तोपर्यंत डेव्हलपरचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो तर ते प्राइस वाढत जाते कारण की त्यालाही प्रॉफिट पाहिजे असतं. जो डिस्काउंट आपण लॉन्चला दिलाय तो आपण निअरिंग पोझिशनला पुन्हा रिकव्हर करतो डेव्हलपरसाठी आणि तोच फायदा ऑब्व्हियसली कस्टमरलाही होतो. कारण की लॉन्च मध्ये घेतलं तर मला एक 5-10% स्वस्त मिळालं, त्यामुळे माझा बेनिफिट तिथे झाला. आणि जर मी निअरिंग पोझिशन घेतोय तर ठीक आहे, माझा EMI वाचतोय पण मी प्राइस जास्त देतोय, तर तो डिफरन्स येतो. आणि आता होतंय काय, पुण्यामध्ये जी डिमांड आहे, तुम्ही जर डेटा बघितला तर एव्हरी इयर 3 लाख मायग्रंट येत आहेत पुण्यात. तर प्रत्येकाला घर हवंय आणि तर मग एवढ्या घरांची डिमांड दरवर्षी येते. आता 1 लाख घरं ऑलमोस्ट विकली जातात दरवर्षी. प्रत्येक वर्षी 1 लाख घरं पुण्यात. आणि ज्याच्यात तुमचा वाटा सगळ्यात मोठा आहे आय थिंक पुण्यात. सो तो डिबेटेबल क्वेश्चन. देअर आर मेनी प्लेयर्स. येस. तर एवढी घरं ज्यावेळेस विकली जातात तर मग होतंय काय, पुण्यामध्ये देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड ओव्हरहँग. ओके. म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर तो सेल होईपर्यंतचा पिरियड किती आहे, तर तो ॲव्हरेज पुण्याची जी ओव्हरहँगची जी पिरियड आहे तो आहे 8 ते 10 महिने. पूर्ण प्रोजेक्ट 10 महिन्यामध्ये सोल्ड आउट होतो. आता याच्यामध्ये काही प्रोजेक्ट असे आहेत की आम्ही लॉन्चच्या दिवशीच सोल्ड आउट केलेत. सगळेच 100% प्रोजेक्ट सोल्ड आउट केलेले. सो आमच्याकडे ऑस्टिन, लिगसी, मिलेनियम हे जे काही डेव्हलपर्स आहे, AR रिअल्टी आता, तर यांच्या आम्ही लॉन्चला पण प्रोजेक्ट सोल्ड आउट केलेले आहेत. अगदी वाकड, ताथवडे, पुनावळे या एरियामध्ये. तर याचा फायदा
कसं झालंय की कस्टमरला स्वस्तात घर मिळालं पण डेव्हलपरला पूर्ण कॅश फ्लो मिळून गेला, पैसा मिळून गेला सर 8 महिन्यात किंवा लॉन्चच्याच दिवशी जर 100% सेल झाला तर ते काय करतात, तीच इन्व्हेस्टमेंट मग डेफिनेटली ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा स्पीड अप द कन्स्ट्रक्शन. आणि ते 6 महिने लवकर पोझिशन देऊन त्यांना त्याचं त्यांची जी कॉस्ट होती ती वाचवतात. बरोबर. सो पर्चेसिंग ते अपफ्रंट करतात, त्यामुळे मटेरियलमध्ये त्यांना चांगली क्वालिटी प्लस बेनिफिट, प्राइस लो, ह्या दोन्ही गोष्टी मिळतात. बरोबर. तर हा बेनिफिट होतो. त्यामुळे कस्टमरला निश्चितच लॉन्चमध्ये फायदा होतोच. करेक्ट. आणि मेन जे आहे ना, अवेलेबल ऑफ राईट युनिट, त्यांना जर योग्य घर पाहिजे, 2 बाल्कनी पाहिजे, 2 व्ह्यू ओपन पाहिजे, तर मग हे तुम्हाला लॉन्चलाच मिळणार, हे तुम्हाला नंतर नाही मिळत नाही. मग कुठेतरी जे फ्लॅट ऍडजस्ट उरले तेच घ्यावे लागतात. हा सर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कारण मी जेव्हा घर घेत होतो, फ्लॅट घेत होतो, तर तेव्हा मला तोच इश्यू होत होता की आपण तर की लॉन्चचा तेव्हा इतकं हे नव्हतं 3-1 वर्षापूर्वी, बट मी त्याच्यात इतकं मला माहित नव्हतं. तर मग मला 2 बाल्कन्यांचं घर मिळत नव्हतं. मी आलं तर मग व्ह्यू ब्लॉक होत होता, समोर परत दुसरी बिल्डिंग येत होती. तर हा इश्यू, जर लॉन्चला मी गेलो असतो तर मला ते मिळालं असतं, कमी प्राइस मध्ये मिळालं असतं आणि ऑप्शन भरपूर मिळाले असते. तर हा ऍक्च्युअली बेनिफिट आहे सर लॉन्चिंगचा. हो निश्चितच. खरंच. सर आता जर आपण रिसेल बद्दल बोलायला गेलो तर तुम्हाला काय वाटतं, पुण्यामध्ये आजकाल रिसेल फ्लॅट्स अवेलेबल आहेत का, आणि जर असतील तर ते घ्यायला हवेत का? कारण इथं आता सेकंडरी एक पार्ट येतो, कारण जो व्यक्ती बायरला चॅनल पार्टनरलाही पैसा द्यावा लागतो याच्यामध्ये, म्हणजे दोन्ही साईडने पैसा येतो चॅनल पार्टनरला. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, रिसेलचं मार्केट कसं आहे आणि एखाद्या व्यक्तीने रिसेलचा फ्लॅट घ्यावा का, आणि घेताना काय विचार करावा? निश्चितच. आता जसं की तुम्ही सेंट्रल पुण्यामध्ये गेलात की जे एरिया वेल डेव्हलप्ड आहेत, तिथे तर आता नवीन प्रोजेक्ट येऊ शकत नाही, तर त्या एरियामध्ये तुमच्याकडे ऑप्शन नाही राहत, तर तुम्हाला तिथे रिसेललाच जावं लागतं. आणि रिसेल घर घेताना तुम्हालाही पुन्हा बऱ्याचशा गोष्टी सिक्युअर असतात तसं बघायला गेलं तर ॲज कम्पेअर्ड टू न्यू प्रोजेक्ट्स. कारण की सोसायटी झालेली असते, सगळं तुम्हाला जे तिथलं ॲट ॲक्च्युअल आहे ते सगळं रेडी असतं, माहिती असतं. तिथे तुम्हाला फक्त एक गोष्ट असते, प्राइस, की जी तुम्हाला निगोशिएट करण्यासाठी जो तुमचा चॅनल पार्टनर आहे तो किती हेल्प करतो. बरोबर आहे. आणि त्याला मग ती फी तुम्हाला द्यावीच लागते, कारण की तो तुम्हाला तिथं तुमच्या बिहाफमध्ये निगोशिएट करून ओनरशी ती प्राइस कमी करून देतो. पण रिसेल घेताना तुम्ही डेफिनेटली त्या सोसायटीची थोडीशी हिस्ट्री, त्या सोसायटीचं मॅनेजमेंट, मेंटेनन्स, ह्या सर्व गोष्टी निश्चितच चेक केल्या पाहिजे. आणि व्हॉट इज द फ्युचर ऑफ दॅट सोसायटी रिडेव्हलपमेंटला आता खूप सारे प्रोजेक्ट्स नवीन चाललेले आहेत, तर किती वर्षांमध्ये तो रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो. बरोबर. तर ह्या गोष्टींची माहिती घेऊन निश्चितच रिसेल इज ऑल्सो गुड, कारण की काही एरियामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, कंपल्शन असणार आहे. सो डेफिनेटली रिसेल, मी असं कधीच म्हणणार नाही की रिसेलची गरज नाही घ्यायला पाहिजे. निश्चितच तर तुमची मेन काय, तुमची गरज कुठे पूर्ण होते, नीड किंवा वॉन्ट्स, तर त्या जिथे फुलफिल होतात आयदर रिसेलमध्ये किंवा न्यू सेलमध्ये, तुम्ही तिथे घर घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इट डिपेंड्स की तुमची रिक्वायरमेंट, इट डिपेंड्स ऑन युअर नीड्स. येस सर. असा काही रूल आहे का की इतक्या वर्षानंतर बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन मध्ये जाते, तर मग आपण त्यावेळेस थोडंसं बघू शकतो की 15 वर्ष जुनी बिल्डिंग आहे तर मी इथे नको यायला रिसेल फ्लॅट, असं काय? म्हणजे किती वर्ष आपण ऍक्सेप्ट करू शकतो? नाही, असं काही त्याला रूल नाही आहे. द ॲव्हरेज जो आहे रिडेव्हलपमेंट इज मिनिमम 30 इयर्स नंतर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला सोसायटी जाते. तर मग आता ती सोसायटी किती जुनी आहे त्यानुसार कॅल्क्युलेशन करू शकता. करेक्ट. आणि तो डिसिजन मग तुम्ही घेऊ शकता. आणि तो डिपेंड असतो तुमच्या सोसायटीच्या सर्व मेंबर्स वरती पण, कारण की बऱ्याचदा ते सगळे लोक तयार होणं सोसायटीतले फॉर रिडेव्हलपमेंट आणि गेटिंग राईट बिल्डर फॉर रिडेव्हलपमेंट, ही प्रोसेसच 2 ते 3 वर्षाची मिनिमम. सो त्यामुळे तो पण डिसिजन खूप तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो. तो नाही तो तुम्ही तुमच्या गरजांवरती किंवा तुमच्या वॉन्ट्सवरती जर फोकस केला आणि जिथे त्या फुलफिल होतात तिथे घर घेतलं तर आय थिंक दॅट इज द राईट डिसिजन. सर, रिलेशन रिअलटेक आता कोणकोणत्या मॉड्यूलमध्ये तुम्ही अजून तिला एक्सपांड करणार या कंपनीला? सो आत्ता आम्ही डायव्हर्सिफिकेशनमध्ये आहोत. तसे आमच्या आत्ताच 4 ते 5 कंपन्या आहेत. तर आम्ही आता रिलेशन रिअलटेक ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर मॅन्डेट म्हणून काम करत आहोत. आमची एक द्रव्यम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जी ग्राहकांना होम लोन किंवा पर्सनल लोन, बिझनेस लोन, डेव्हलपरला कन्स्ट्रक्शन फायनान्स हे देण्यासाठी हेल्प करते. तर तो एक दुसरा आमचा व्हेंचर आहे, द्रव्यम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड. थर्ड, वी हॅव रिलेशन ग्रीनफील्ड,
रिलेशन ग्रीनफील्ड इज इन टू ॲग्रो प्लॉटिंग आणि ॲग्रो फार्मिंगमध्ये आम्ही आहोत. आमची ऑलमोस्ट 250 एकर जागा आहे कोकणामध्ये, ओके, जिथे आम्ही फार्म हाऊसेस प्लॅन प्लॅन करतोय. सर म्हणजे आपली ऑडियन्स जर बघते त्यांना घ्यायचं येतं, दे कॅन बाय द लँड. हो नक्कीच. अरे वा, तत्व म्हणून प्रोजेक्ट आहे जो दिवे आगारपासून एक 15 किलोमीटर अलीकडे. तिथे खूप फॉरेस्ट आजूबाजूला ग्रीनरी आहे, खूप छान ग्रीनरी आहे आणि कोकणाचं निसर्गरम्य वातावरण बेस्ट. तर खूप सुंदर आहे. म्हणजे ज्याला असं एक सेकंड होम म्हणून किंवा शेती म्हणून जर घ्यायचं असेल तर खूप चांगला पर्याय आहे आणि खूप स्वस्तात जागा मिळते तिथे. तर तो एक आमचा व्हेंचर आहे. आम्ही आता सॅन्टियागो रिअलटेक म्हणून कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहोत. आमचे एक वेलस्टोन म्हणून याची कंपनी आहे इन्व्हेस्टमेंटची. ओके वी आर कमिंग अप विथ नाव सोसायटी एक्सपर्ट ॲज अ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म फॉर डेव्हलपर आणि होम बायरच्या मध्ये, की जो त्यांच्या जस्ट स्मूथ पोझिशन प्रोसेस जी आहे ती स्मूथ होण्यासाठी आणि सोसायटीचे जे ऑपरेशन्स आहेत ते मॅनेज करण्यासाठी आम्ही एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस करतोय. ओके, तर तो प्लॅटफॉर्म आहे आता मी ऑलरेडी लॉन्च केला आहे. तो खूप लवकरच आम्ही तो रोल आउट करतोय, की जिथे आम्ही एक प्रोसेस बघितली. आम्ही सेल करून निघून जातो बऱ्याचदा, पण नंतर डेव्हलपर आणि होम बायर यांच्यामध्ये जी प्रोसेस व्हायला पाहिजे घराचा ताबा मिळण्यापर्यंत पासून तर अगदी त्यानंतरही तो एक जो रिलेशनशिप आहे बिल्डर आणि ग्राहक यांचा हा लॉंग टर्म राहिला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही एक टेक्नॉलॉजी ॲप आणलंय, की जे कंटिन्युअस त्यांचे कुठल्याही शंका असतील, फ्रॉम कंप्लेंट असतील, काही क्वेरी असतील टू बिल्डर, तर ते त्या ॲपवरती ते रेज करू शकतात. आणि बिल्डरलाही ते एक आम्ही प्रोसेस अशी बनवली आहे की ते इझिली त्या सर्व टॅकल करून त्यांच्या शंकांचं पूर्ण निरसन करू शकतील आणि त्यांचा कंट्रोल राहील दोघांचा एकमेकांशी प्रॉपर. बरोबर. तर ते एक आम्ही ॲप आता लॉन्च केलंय. तर ते एक आम्ही आणतोय. आणि वी आर ऑल्सो प्लॅनिंग फॉर इंटेरियर डिझायनिंग. कारण की आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढी वर्षाला 5,500-6 हजार घरं विकतो, तर बऱ्याचशा लोकांना घर घेतल्यानंतर बेसिक इंटेरियरची गरज असते. ते एक त्यांना कसं राईट इंटेरियर डिझायनिंगचं सोल्युशन मिळू शकेल याच्यासाठी आम्ही ते एक व्हेंचर आणतोय आता. बेस्ट. असं आम्ही थोडंसं कस्टमर सेंट्रिक ज्या सर्व्हिसेस देता येतील आणि त्याचा फायदा बिल्डर आणि ग्राहक दोघांनाही कसा होईल या दृष्टीने आता आम्ही असं प्लॅन करतो. एक इकोसिस्टम म्हणू शकतो. इकोसिस्टम आपण पूर्ण ती तशी आम्ही डिझाईन करतो. येस सर. त्या ॲपचं जे तुम्ही बनवतायत ऍक्च्युली बिल्डर आणि कस्टमर मधलं जे ॲप असेल त्याच्यामध्ये आपण सर्व्हिसेसही देऊ शकतात ना, जसं अर्बन क्लॅप देते आता, तर तशा सर्व्हिसेसही तुम्ही पुढे त्याची पूर्ण सोसायटी मॅनेजमेंट ॲप ॲज वेल एज वेंडर मॅनेजमेंट, प्लंबर्स वगैरे एनिथिंग सलून, म्हणजे इट्स काइंड ऑफ अर्बन क्लॅप टाईप होऊन देऊ शकतं सर त्याला. हा, अर्बन क्लॅप इज वन ऑफ द पार्ट ऑफ दॅट ॲप. पण त्याचं मेन इंटेन्शन जे आहे की ते डेव्हलपर आणि जे होम बायर आहेत ह्या दोघांमधला जो हँडओव्हरचाच प्रोसेस आहे तो खूप स्मूथ व्हावा. बऱ्याचदा काय होतंय की त्यांच्या शंकांचं निरसन ऍड्रेस होत नाही लवकर. काय होतंय की मला सपोज आज माझ्या इथे सोसायटी हँडओव्हर करताना काही चॅलेंजेस आले, तर ते ऍड्रेस करायला डेव्हलपरकडे पुरेशी मॅनपॉवर नाही आणि एवढी घरं विकतात. आता 1000 घरांचा जर प्रोजेक्ट असेल तर प्रत्येक घरासाठी एक एक्झिक्युटिव्ह तर त्यांना अपॉइंट करणं नाही होत. मग ती मॅनपॉवर एवढी मिळत नाही आता. तर मग हा प्रॉब्लेम आम्ही टेक्नॉलॉजी थ्रू सॉल्व्ह करतो. एक्झॅक्टली. आणि मग तोच प्लॅटफॉर्म आपण डेफिनेटली जसं तुम्ही आता सजेशन दिलं की अर्बन क्लॅप असेल, मल्टिपल येस व्हिजिटर एंट्री असतील, म्हणजे मायगेट वगैरे हे सगळं त्यामध्ये इंटिग्रेट होऊन जाईल. परफेक्ट. तर असं ते नक्कीच आमचं विजन तेच आहे जे तुम्ही आता सांगितलं. आणि सर इंटेरियर डिझायनिंग हे तर खूप मस्त आहे. म्हणजे प्रत्येक 4 लाखापासून म्हणजे 1 CR पर्यंत आजकाल इंटेरियर डिझायनिंग होते लोकांची. तर ते एक छान फील्ड आहे आणि इंटरेस्टिंग आहे. हा, आम्ही आता एक थंब रूल जो आमचा, जसं की मी म्हटलं एवढी घरं विकल्यामुळे आमच्याकडे डेटा येत असतो, तर आम्ही तोही स्टडी केला. तर प्रत्येक ग्राहक आहे ना आपल्या घराच्या 25% ऍव्हरेज प्राइस आहे 25%. ओके. तेवढे अमाऊंट तो इंटेरियरसाठी इन्व्हेस्ट करतो. म्हणजे मी जर 1 करोडचं घर घेतलं तर 25 लाख रुपये माझ्या इंटेरियरसाठी जातात. म्हणजे मी 20 लाखाचं घर घेतलं तर 3 लाख रुपयाचं इंटेरियर करतो मी. सो ही एक थंब रूल आम्हाला ॲव्हरेज रूल आहे. ऑन ॲव्हरेज आहे. जे लक्झरी सेगमेंट आहेत ना तिथे तर 50%, 2 करोडवाला कधीच 25% खर्च नाही, 50% करतो. तो तर 1 करोडचं फर्निचर करता.
तर ती अमाऊंट 25% ॲव्हरेजला आहे. म्हणजे अगदी मिनिमम किचन ट्रॉली तर करतातच सगळे, ते तर मस्ट आहे. ते तर मस्ट आहे. हो. कारण की आजकालचे स्पेस कन्स्ट्रेंट असे आहेत की तुम्हाला किचन ट्रॉली मस्ट आहे. तर तिथून स्टार्ट होता तर अगदी फुल्ली इंटेरियर लोडेड घर, बरोबर, लाईट्स सगळंच. तर तिथपर्यंत ही जी ॲव्हरेज आहे ती 25% आहे. एक्झॅक्टली. सर, रिअल इस्टेट बद्दल आपण खूप चर्चा केली, बट माझा पर्सनल क्वेश्चन होता तुम्हाला की टू बिकम अ स्ट्रॅटेजिक पार्टनर लाईक यू, असं बनायचं असेल तर डिसिप्लिन काय हवा, इथिक्स काय हवे, तुम्ही आजपर्यंत या पोझिशनला जे पोहोचले तर काय, म्हणजे लोकांना दिसतं सर आज की अरे इतके फ्लॅट सेल केले, बट हार्डवर्क जर सांगायला गेलं तुमचं, तर एक दिवसाची सुरुवात आणि शेवट कसा होतो, किती वेळ तुम्हाला फॅमिलीला देता येतो, तर एक काय सांगाल सर? ह्याच्यामध्ये मी जर म्हणेल ना, कुणालाही सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर इफ यू वॉन्ट टू बी अ लीडर, तर लीडरचा पहिला रोल आहे की हाऊ यू कॅन मेक सक्सेसफुल टू ईच अँड एव्हरी स्टेक होल्डर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या जेवढे लोक आहेत, तुम्हाला रोज उठून प्रत्येकाला मी काय व्हॅल्यू ॲड करू शकतो त्याच्या लाईफमध्ये, त्याचा विचार करावा लागतो. ॲज अ डेव्हलपर मी त्यांना काय बेनिफिट देऊ शकतो, ॲज अ चॅनल पार्टनर मी त्यांना काय सपोर्ट करू शकतो, ॲज अ ग्राहक मी यांना कसं मदत करू शकतो. सो यू हॅव टू जस्ट मेक शुअर की व्हॉट व्हॅल्यू यू आर ब्रिंगिंग ऑन टेबल. तुम्ही काय व्हॅल्यू क्रिएट करताय. फक्त पैशाचा विचार नाही झाला. नाही, मनी इज ऑलवेज आउटकम. एक्झॅक्टली. सो आय फॉलो फिलॉसॉफी ऑफ सायमन सिनेक हू सेज की स्टार्ट विथ वाय. सो तुमचा पर्पज जर क्लिअर असेल ना, सो आमचा पर्पज आहे की वी आर अ डिफरन्स मेकर्स. अँड काय डिफरन्स तू रोज आणू शकतोस तुझ्या स्टेक होल्डर्समध्ये. तुझी आता आमची एवढी 400 लोकांची टीम आहे, तर त्या टीम आपल्याकडे काही ना काही एक्सपेक्ट करत असते. चॅनल पार्टनर्स आपल्याकडे एक्सपेक्ट करतात, होम बायर एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि बिल्डरचे एक्सपेक्टेशन्स आहेत. तर ह्या प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन्सला आपण कसं खरं उतरू शकतो, त्याच्यासाठी काय व्हॅल्यू आपण त्यांना देऊ शकतो, हा एक पार्ट. आणि दुसरा जो मला याच्यापेक्षाही महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे तुमचे इथिक्स. आज मी म्हणजे मला याचंही जास्त प्राऊड फील होतं की आजही माझा पहिला कस्टमर आणि पहिला एम्प्लॉई माझ्यासोबत आहेत. ग्रेट. तर तो विश्वास, तो ट्रस्ट, तो प्रामाणिकपणा कदाचित त्यामुळेच ते विश्वास ठेवतात. कारण की फेल्युअर आणि सक्सेस आर द पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी. बरोबर आहे. हे तुमच्या कंटिन्युअसली येत राहतं. जरी आम्ही आता 300+ प्रोजेक्ट सेल आउट केलेत, तरी मी काय प्रत्येक प्रोजेक्ट सक्सेसफुली टार्गेट अचीव्ह करून सेल केलं असं नाही आहे. पण तो प्रयत्न जो आहे ना, तो खूप ऑनेस्टली केल्यामुळे मला त्या डेव्हलपर्सने पुन्हा पुन्हा माझ्यावरती विश्वास ठेवला. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की ती ऑनेस्टी जी आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही व्यवसायामध्ये. बरोबर आहे सर. आणि त्याच्या अराउंड मग लोक तुमच्यावरती येत राहतात. मग त्या फेल्युअरमध्ये तुम्ही डिप्रेस होत नाही, तुम्ही कंटिन्यू राहता. आणि तुम्ही ज्यावेळेस सक्सेसफुल होता त्यावेळेसही तुम्ही जमिनीवर राहता. बरोबर आहे. सो ह्या गोष्टीचा बॅलन्स करणं ते मला असं वाटतं. तर दोन गोष्टी, दोन व्हॅल्यूज मध्येच आहे आमच्या. एक सक्सेस फॉर एव्हरीवन आणि बिझनेस इथिक्स. करेक्ट. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळतो. नो. सर, आता जेही लोक बघतायत ते जॉब करत असतील, बिझनेस करत असतील, जेव्हा फेल्युअर येतं, आता इट्स अ रोलर कोस्टर जर्नी. एक ग्राफ असतो असा वर जात राहतो, पण तो जाताना असा होत जातो. बरोबर. पण लोक जेव्हा स्टार्टिंग फेजमध्ये असतात, तर जेव्हा तो खाली जातो ना, तेव्हा डिप्रेस होऊन थांबून जातात. तर तुमच्याही लाईफमध्ये असा पार्ट आला असेल कधी की स्टार्टिंग फेजमध्ये पण तुम्हाला फेल्युअर आला असेल, त्यावेळेस तुम्ही काय विचार केला होता सर, की तो कॉन्फिडन्स कसा तुम्ही गेन केला की नाही मला पोचायचंय किंवा मला अचीव्ह करायचंय? आता सपोज तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक गोल असणं खूप महत्वाचं आहे किंवा एक पर्पज असणं खूप गरजेचं आहे. तो जर नसेल ना, तर माणूस डायव्हर्ट होतो. मला इथून मुंबईला जायचंय आणि मला लोणावळ्याचा घाट लागला म्हणून मी टेन्शनमध्ये यायचं. शुड नॉट. मला जायचंय ना मुंबईला, हा घाट ठीक आहे थोडा टफ आहे, बट आय विल क्रॉस इट अँड आय विल रीच इट. पण तुमचा फोकस मुंबई नसेल आणि तुमचा फोकस तो घाट असेल, तर तुम्हाला तिथे डिप्रेस होईल. ठीक आहे. सो दॅट्स दी मेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर जर्नी. की तुम्हाला तुमचा गोल कंटिन्युअसली दिसत राहिला पाहिजे किंवा पर्पज तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे, टार्गेट माहिती पाहिजे. ते नसेल ना, तुम्ही बोलतो बिना गोलचं आहे ना, लोक गोल गोल फिरत राहतो. एक्झॅक्टली. आणि मग त्यांना काहीच मिळत नाही आणि देन दे जस्ट से की हा लकी होता, तो लकी होता. एक्झॅक्टली असं बोललं होतं. त्यांना हार्डवर्क माहिती. सर, तुम्ही किती वेळ काम करतात दिवसातून? सो असं काही लिमिट नाही. जेव्हा पण कस्टमर असेल किंवा बिल्डर असेल फोन केला, तर मला अगदी पहाटे पण 4 वाजता बिल्डर बोलतात प्लॉट बघायला जायचंय, तर जावं लागतं. अगदी रात्री 11 वाजता कस्टमर बुकिंगला आला तरी जावं लागतं. सो असं काही टाइम सेट करून काम नाही करत. बट ऍव्हरेज मला असं मी बघतो तर जर्नीत एक 14 तास तुम्ही होतं माझं काम. म्हणजे मी करतो असं नाहीये, ते होऊन जातं. ते तुम्हाला येतच असतं काम.
आणि मी असं ऐकलं सर, बिझनेसमॅन लोक कधीच कोणता फोन असा हे करत नाही, कॉलबॅक तरी करतात आणि रिसिव्ह तरी करतात. ते पण एक सक्सेसचा एक पार्ट आहे का सर? हो नक्कीच. ऑब्व्हियसली जे लोक तुमच्या संपर्क करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते काहीतरी तुमच्याकडे त्यांना तुमच्याशी देवाणघेवाण करायची, आणि तुम्ही जर ते नाही करू शकलात आणि त्याच्यामध्ये स्ट्रगल येतं. आता मी सुद्धा खूप पर्सनली त्यातून जर्नीतून, सो यू हॅव टू बॅलन्स दॅट की ते जरी तुम्ही अटेंड नाही करू शकलात तर तो कॉल बॅक किंवा त्यांना SMS काहीतरी जाणं गरजेचं आहे. सो नक्कीच ते पार्सल ऑफ कॉल उचलले पाहिजे. सर थँक्यू सो मच. तुम्ही जी ही माहिती दिली रिअल इस्टेट बद्दल, मला असं वाटतं की आता लोकांना बिलकुल कन्फ्युजन नाही होणार. आणि ज्यांना अजूनही होतंय, नंबर दिलेला आहे, कॉल करा. तुम्हाला सगळ्यात चांगले फ्लॅट्स दाखवले जातील पुण्यातले. आणि दुसरी गोष्ट सर, तुमची जी जर्नी आहे खूप इंटरेस्टिंग आहे. ॲक्च्युअली जर्नीबद्दल तर खूप कमी बोललो आपण, जर्नीवर पण आपण एक पॉडकास्ट करू शकतो की एक सक्सेसफुल रिअल इस्टेट एक्सपर्ट बनायचं असेल, तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं असेल, तर ते तुम्ही कसं बनवू शकता. तर सर थँक्यू सो मच ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू, तुम्ही पण आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल.